जय शिवराय. प्रतिपतचंद्र लेके व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. या शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ माहितीये का तुम्हाला? तर त्याचा अर्थ असा आहे, प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विश्वाने वंदिलेली शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभते आहे. नमस्कार, मी राजश्री बेनके पाटील, एक मराठी मुलगी. आज दिनांक आहे 6 जून. आजच्याच दिवशी म्हणजे दिनांक 6 जून 1674 रोजी रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. आणि याच दिवसाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि स्वराज्याचे महत्त्व सांगताना शिवकालीन इतिहासकार कृष्णाजी आनंद सभासद म्हणतात, या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंछ बादशाह एवढा मराठा बादशाह छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. म्हणजेच काय, ज्या सिंहासनाला वर्षानुवर्ष नुसतं पाहतच राहावं असं वाटेल, त्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज बसले होते. स्वराज्याला छत्रपती मिळाले होते. शिवराज्याभिषेक झाला होता. या शिवराज्याभिषेका दिवशी एक गारद देण्यात आली होती, एक शिवगर्जना देण्यात आली होती. तर ही गारद काय होती बरं? गडपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंदर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. तर या शिवगर्जनेबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम गडपती म्हणजेच गडकोटांचे अधिपती. या राज्यात जितके काही गड किल्ले आहेत त्यांचे आधिपत्य ज्यांच्या खाली आहे, ज्यांची मालकी ज्यांच्याकडे आहे, असे आपले महाराज. गजाश्वपती, गज म्हणजे हत्ती आणि अश्व म्हणजे घोडे, ज्यांच्याकडे स्वतःचे घोड्यांचे आणि हत्तींचे दल आहे, असे आपले महाराज. त्या काळात हत्ती हे वैभवाचे प्रतीक मानले जायचे, म्हणूनच शिवरायांच्या वैभवाचे प्रतीक म्हणून त्यांना गजाश्वपती असे म्हणतात. भूपती, प्रजापती. वास्तविकता राज्याभिषेक म्हणजे काय, तर त्या भूमीचे त्या राज्यकर्त्याशी विवाह. त्या भूमीवर तसेच त्या भूमीवरती राहणाऱ्या प्रजेचे पती हे पद स्वीकारणारे असे आपले महाराज. भूमी आणि प्रजेचे पती हे पद स्वीकारून त्यांना संरक्षणाचे आवाहन देणारे असे आपले महाराज. सुवर्णरत्न श्रीपती म्हणजेच राज्याच्या खजिन्यात जितके काही माणिक मोती सुवर्ण आहेत त्यांचे आधिपत्य ज्यांच्याकडे आहे, असे आपले महाराज. अष्टवधान जागृत. आज दिवस आपण 24 तासांमध्ये मोजतो, पण तेव्हा 8 प्रहरांमध्ये मोजले जायचे. म्हणजेच काय, 8ही प्रहर जागून 8ही दिशांना ज्याचे लक्ष आहे, म्हणजेच पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य असे 8ही दिशांना ज्या राज्याचे लक्ष आहे, असे आपले महाराज. अष्टप्रधान वेष्टित. ज्यांच्याकडे प्रत्येक क्षेत्रात निपुण असे 8 सल्लागार आहेत, 8 प्रधान आहेत आणि हे प्रधान राज्यकारभार चालवताना ज्यांचा सल्ला घेतात, असे आपले महाराज. न्यायालंकार मंडित. न्याय कठोर राहून आणि कर्तव्य कठोर राहून सत्तेची आणि न्यायाचीच बाजू घेणारे असे आपले महाराज. शस्त्रास्त्र शास्त्र पारंग. म्हणजेच काय, तर सर्व प्रकारच्या शस्त्रांमध्ये तसेच सर्व प्रकारच्या शास्त्रांमध्ये निपुण तरबेज असलेले असे आपले महाराज. राजनीती धुरंदर. आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे सर्व राजनीती डावपेचांमध्ये तरबेज असलेले असे आपले महाराज. प्रौढ प्रताप पुरंदर. सर्वात मोठा पराक्रम गाजवणारे आणि आपल्या पराक्रमाचा आणि धैर्याचा, शौर्याचा ठसा या सर्व पृथ्वीवर उमटवणारे असे आपले महाराज. क्षत्रिय कुलावतंस. क्षत्रिय कुळ सगळ्यांनाच माहितीये, तर या कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा पराक्रम ज्यांनी गाजवला आहे, असे आपले महाराज क्षत्रिय कुलावतंस. सिंहासनाधीश्वर. जसा देवाऱ्यातील देव हा त्याचा अधीश्वर असतो, तसंच 32 मन सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसणारे त्या सिंहासनाचे अधीश्वर असे आपले महाराज. महाराजाधिराज. ही पदवी खूप महत्वाची आहे. महाराजाधिराज म्हणजे सर्व राजांमध्ये महान राजा, ज्यांचा पराक्रम खूप मोठा आहे आणि बाकीच्या राजांनी ज्यांचे आधिपत्य स्वीकारावे, असे आपले महाराज. राजा शिवछत्रपती. प्रजेने ज्यांच्या डोक्यावरती स्वतःहून छप्पर धरले आहे, स्वतःहून छत्र धरले आहे, किंवा ज्यांच्या डोक्यावरती स्वतः नभाने छत्र धरले आहे, असे आपले महाराज. या गारद मधून, या शिवगर्जनेमधून आपल्याला शिवाजी महाराजांचे सगळेच गुण पाहायला मिळतात, म्हणून ही खूप महत्वाची आहे. आजच्या शिवराज्याभिषेका दिवशी आपण ही गारद लोकांना सांगितली, पुढच्या पिढींना सांगितली, तर खऱ्या अर्थाने शिवराय सांगितले असे मला वाटते. म्हणून आजच्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. शिवराज्याभिषेका दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय.